अहिल्यानगर पुन्हा एकदा हादरलंय. जाधव मळ्यात रक्तरंजित थरार, झोपेत असलेल्या तरुणाची कुऱ्हाडीने हत्या, पत्नीवरही जीवघेणा हल्ला. अहिल्यानगर शहरातून एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली. नगर कल्याण रोड परिसरातील जाधव मळा भागात पहाटेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी झोपेत असलेल्या तरुणावर कुऱ्हाडीने सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या केली. या भीषण हल्ल्यात मृताच्या पत्नीवरही जीवघेणा हल्ला करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मण उर्फ लक्षा मारुती काळे वय वर्ष 30 असे मृत तरुणाचे नाव असून ते मूळचे शेवगाव तालुक्यातील काळेगाव येथील रहिवासी होते. कामानिमित्त ते पत्नीसह नगर कल्याण रोडवरील जाधव मळा परिसरात एका शेडमध्ये वास्तव्यास होते. 16 जून रोजी पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने घरात घुसून झोपेत असलेल्या लक्ष्मण काळे यांच्या तोंडावर कुऱ्हाडीने वार केले. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर एवढ्यावरच न थांबता हल्लेखोरांनी त्यांच्या पत्नी रुपाली काळे यांच्यावरही जीवघेणा हल्ला केला. त्या गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक लॅब आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1) आणि 109 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून हा रक्तरंजित हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, आरोपी कोण याचा पोलीस कसून तपास करत आहेत. नेमका आता या हल्ल्यामागचं गूढ काय आहे याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय.